ही टेस्ट एकूण 15 मार्कांची आहे. त्यातला पहिला प्रश्न आपण बघू आता. या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. 5 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये एकूण 5 वाक्य दिलेली आहेत. प्रत्येक वाक्यासमोर काही पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय वापरून आपल्याला ही सर्व वाक्य पूर्ण करायची आहेत. बघा, मी पहिलं वाक्य वाचतो आता. समवन अंडरस्टँड्स अ लॉंग प्रोसेस ऑफ एनिथिंग अँड ट्राय टू ब्लँक इट. पर्याय आहेत कॅरी आउट, अवॉइड, वेलकम आणि नथिंग. याचं उत्तर आहे कॅरी आउट. फक्त ते लिहिताना बघा कसं लिहायचं. सरळ कॅरी आउट लिहून होणार नाहीये. आपल्याला लिहावं लागेल कॅरी इट आउट आणि शेवटी द्यावं लागेल फुल स्टॉप. आणि हा जो इट आहे आता वरचा, या इटचं आपल्याला आता काम राहणार नाही. इथे मी क्रॉस करून देतो. म्हणजे वाक्य कसं होईल आपलं. समवन अंडरस्टँड्स अ लॉंग प्रोसेस ऑफ एनिथिंग अँड ट्राय टू कॅरी इट आउट. दुसरा प्रश्न बघा. Vocabulary is blank in communication skill. Careful, beautiful, useful, unnecessary. याचं उत्तर अर्थातच युजफुल आहे. इथे मी उत्तर लिहितो याचं आता. वाक्य होईल vocabulary is useful in communication skill. त्यानंतर बघा तिसरं वाक्य. Writing meaningful paragraphs are both important and useful in blank. पर्याय आहेत न्यूजपेपर रीडिंग, स्टोरी रायटिंग, स्पेलिंग, डेव्हलपिंग. याचं उत्तर आहे स्टोरी रायटिंग. रायटिंग मिनिंगफुल पॅराग्राफ्स आर बोथ इम्पॉर्टंट अँड युजफुल इन स्टोरी रायटिंग. शेवटी फुल स्टॉप देऊन द्यायचा. चौथं वाक्य बघा. डेव्हलपिंग फ्लुएन्सी इन स्पीकिंग by giving chance to blank in English. याचं उत्तर पर्याय बघा पहिले राईट, स्पीक, रीड आणि लिसन. अर्थातच याचं उत्तर येईल स्पीक. डेव्हलपिंग फ्लुएन्सी इन स्पीकिंग बाय गिव्हिंग चान्स टू स्पीक इन इंग्लिश. त्यानंतर टू मेक करेक्ट ब्लँक इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रीडिंग. प्रोनाउन्सिएशन, डेफिनिशन, कम्युनिकेशन, पंक्च्युएशन. याचं उत्तर प्रोनाउन्सिएशन. तर अशा पद्धतीने आपण ही 5ही वाक्य पूर्ण केली. पहिल्या ह्याच्यात कॅरी इट आउट, दुसऱ्या ह्याच्यात युजफुल, तिसऱ्या ह्याच्यात स्टोरी रायटिंग, चौथ्या ह्याच्यात स्पीक आणि 5व्या ह्याच्यात प्रोनाउन्सिएशन. असा आपण 5 मार्कांचा पहिला प्रश्न सोडवला. आता आपण दुसरा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 2. मॅच द फॉलोइंग कॉलम ए विथ कॉलम बी. 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. कॉलम ए मध्ये काही शब्द दिलेले आहेत, कॉलम बी मध्ये काही शब्द दिलेले आहेत. आपल्याला पेअर्स मॅच करायच्या आहेत. बघा कॉलम ए मधले वाचतो मी पर्याय. लिसन्स अटेंटिव्हली, कोऑपरेट्स विथ, वन्स फिलिंग्स, कन्व्हर्सेशन विथ. कॉलम बी मध्ये आहे टीचर्स, इन द क्लासरूम, फॅमिली आणि ॲप्रोप्रिएटली. पहिला पर्याय बघू आपण. लिसन्स अटेंटिव्हली. लिसन्स अटेंटिव्हलीची पेअर लावावं लागेल आपल्याला इन द क्लासरूम. त्यानंतर आहे कोऑपरेट्स विथ, कोऑपरेट्स विथ फॅमिली. त्यानंतर वन्स फिलिंग्स, ॲप्रोप्रिएटली. आणि शेवटचं आहे कन्व्हर्सेशन विथ टीचर्स. तर अशा पद्धतीने आपण हा दुसरा प्रश्न बघितला. 4 मार्कांचा. जोड्या लावा. तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. कंप्लीट द डायलॉग. 4 मार्कांचा प्रश्न आहे. एक कन्व्हर्सेशन दिलाय, एक डायलॉग दिलाय आपल्याला, तो कंप्लीट करायचा आहे. त्याच्यासाठी खाली आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत. या पर्यायांमधूनच आपल्याला योग्य तो पर्याय प्रत्येक ठिकाणी निवडायचा आहे. पहिलं वाक्य बघा. रिया आणि प्रिया मधलं हे कन्व्हर्सेशन आहे. रिया आस्क्स डू यू लाईक ब्लँक. काय येईल? डू यू लाईक सिंगिंग. डू यू लाईक सिंगिंग असं पहिल्या ब्लँक मध्ये येईल. त्यानंतर
प्रिया काय उत्तर देईल? यस आय लाईक असं यांनी पर्याय दिला आहे. ऍक्च्युली इथं यस आय डू असा पाहिजे होता, पण नो इश्यू. यस आय लाईक म्हणायचं असेल तर आपण काय करायचं मी तुम्हाला सांगतो. थोडा बहुत घाईघाईत काही चुका होऊन जातात, राहून जातात पेपरमध्ये. यस आय लाईक मला वाटते की शेवटी इट लिहिलं की ते योग्य होईल. येस आय लाईक इट. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही शॉर्ट मध्ये आय डू पण लिहू शकता. येस आय लाईक इट. मग रिया विचारते हु इज युअर ब्लँक सिंगर. परत या ठिकाणी यू आर झालेला आहे. हे यू आर नको आहे, युअर पाहिजे फक्त. हु इज युअर फेवरेट, हु इज युअर फेवरेट सिंगर. मग प्रिया म्हणते की शेवटचा एकच पर्याय उरलाय, नेहा कक्कर इज युअर फेवरेट सिंगर असं म्हटलं आहे. इथं नेहा कक्कर इज माय फेवरेट सिंगर असं ऍक्च्युली पाहिजे. बघा आपण या ठिकाणी लिहू आता नेहा कक्कर. ठीक आहे, नेहा कक्कर इज युअर फेवरेट लिहिलाय. तुम्ही एक लक्षात ठेवा इथे माय फेवरेट सिंगर असं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हा कम्प्लीट द डायलॉग 4 मार्कांचा प्रश्न सोडवलेला आहे. शेवटच्या प्रश्नाकडे वळू. क्वेश्चन नंबर 4. ट्रान्सलेट द गिव्हन वर्ड्स इन टू युअर मदर टंग. 2 मार्क्स आहेत आणि 4 शब्द दिलेले आहेत. आपल्याला हे 4ही शब्द ट्रान्सलेट करायचे आपल्या मातृभाषेत. आपण मराठीत ट्रान्सलेट करू. बघा ट्रॅव्हलिंग, ट्रॅव्हलिंगला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? प्रवास. त्यानंतर ट्रॅव्हलिंग हे या ठिकाणी नाऊन म्हणून आहे असं मी गृहीत धरतो. त्यानंतर लेटर, लेटरला 2 अर्थ आहेत. आपल्याला माहिती आहे लेटर म्हणजे अक्षर असंही होते किंवा लेटर म्हणजे पत्र, दोन्ही अर्थ बरोबर आहेत. त्यानंतर तिसरा शब्द आहे वॉन्ट. वॉन्ट म्हणजे काय होईल? परत वॉन्टला पण 2 अर्थ आहे. एक म्हणजे पाहिजे असणे किंवा हवे असणे म्हणतो, आणि दुसरा अर्थ आहे गरज. दुसरा अर्थ आहे गरज. नाऊन म्हणजे गरज आहे आणि वर्ब म्हणजे पाहिजे असणे असं आहे. त्यानंतर शेवटचा शब्द सोपी आहे पीपल. पीपल म्हणजे काय होतंय? लोक. तर बघा अशा पद्धतीने आपण इयत्ता 8वीच्या ब्रिज कोर्स मधली पहिली टेस्ट कशी सोडवायची ते बघितलं. ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 स्टँडर्ड 8 15 मार्कांची ही टेस्ट आहे. पहिला प्रश्न बघा काय आहे. राईट अन ऍप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रँट लीव्ह ड्यू टू सिकनेस. तुमची तब्येत ठीक नाहीये आणि तुम्हाला सुट्टी पाहिजे, त्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेच्या हेडमास्तरांना एक पत्र लिहायचं आहे. तर चला मग आता आपण हे पत्र लिहूया. आपण पत्र तयार केलंय. सुरुवातीला विद्यार्थ्याचं नाव लिहिलं आहे, काल्पनिक आदित्य राजपूत. त्यानंतर ऍड्रेस आहे आणि त्याच्या खाली तारीख आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्सिपलला पत्र लिहायचं असल्यामुळे प्रिन्सिपलचा उल्लेख आहे आणि त्याच्या खाली सब्जेक्ट लिहिला आपण रिक्वेस्ट टू ग्रँट 3 days लीव्ह ड्यू टू सिकनेस. आणि मग पत्र सुरू केलं आहे. रिस्पेक्टेड सर, माय नेम इज आदित्य राजपूत. आय एम स्टडिंग इन क्लास 8A. आय हॅव नॉट बीन फीलिंग वेल सिन्स yesterday. I have a very high fever with cold and cough. I had gone to our family doctor last night. He examined me thoroughly and advised me to take a rest for a few days. Hence, I will not be able to attend school for the next 3 days. You are therefore respectfully requested to grant me 3 days leave of absence from August 2 to 4. I assure you that I will make up for the studies that I may lose during the leave period. Thanking you with regards, yours obediently, Aditya Rajput, class 8A. तर बघा मित्र, अशा पद्धतीने आपण हा जो पहिला प्रश्न होता 5 मार्कांसाठी लेटर रायटिंगचा तो आपण सोडवला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 2. रिअरेंज द सेंटेन्सेस टू फ्रेम अ स्टोरी. 5 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. या ठिकाणी एकूण 10 वाक्य दिलेली आहेत. ही 10ही वाक्य आपल्याला योग्य त्या क्रमाने लावायची आहेत, जेणेकरून एक छान स्टोरी तयार होईल.
आता जी 10 वाक्य दिलेली आहेत यांचा क्रम बरोबर नाही आहे, तो आपल्याला बरोबर करून लावायचा आहे. तर चला मग आता आपण यांचा क्रम बरोबर करूया. बघा, आपण ही 10 वाक्य योग्य त्या क्रमाने लावलेली आहे. पहिल्या क्रमांकावर आहे वन्स देअर लिव्ड अ रिच फार्मर. नंबर 2, he had 2 sons. 3, they were living together happily. 4 years went by. The younger son began to get restless because he was unhappy with his lot. 5, he went to his father and asked for his share of the property. 6, the father tried to dissuade his son, but he would not listen to his father, whom he regarded as old and ignorant. 7, so the father gave him a third of his property. 8, the young man sold his share of the property and left for another country. 9, he led a luxurious life and spent a lot of money on gambling. 10, soon all his money was gone and he became a pauper. तर अशा पद्धतीने आपण दिलेली जी 10 वाक्य होती ती आता योग्य त्या क्रमाने लावली आहे, म्हणजे आपली एक छान अशी स्टोरी तयार झालेली आहे. या 10व्या वाक्यातला सर्वात शेवटचा जो शब्द आहे पॉपर, याचा अर्थ होतो अ व्हेरी पुअर मॅन. तर अशा पद्धतीने आपण हा दुसरा प्रश्न बघितला. तिसरा आणि शेवटचा प्रश्न बघा आता. रीड द पॅसेज गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. हा सुद्धा एक 5 मार्कांचा प्रश्न आहे. एक स्टोरी दिलेली आहे आपल्याला आणि या स्टोरीच्या खालती आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला या 5ही प्रश्नांची उत्तरं हा पॅसेज वाचून द्यायची आहे. तर चला मग आता आपण एक एक करून या सर्व प्रश्नांची उत्तरं बघू. बघा, पहिला प्रश्न काय आहे, व्हॉट डिड द कारपेंटर टेल हिज एम्प्लॉयर. आपण उत्तर लिहिलं, the carpenter told his employer of his plans to leave the house building business and live a more leisurely life with his family. दूसरा प्रश्न बघा, what favor did his employer ask from the carpenter. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आपण, the employer asked the carpenter if he could build just one more house as a personal favor to him. तिसरा प्रश्न बघा, what surprise did the employer have for the carpenter. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आपण, the employer gave that house to the carpenter as a surprise gift. चौथा प्रश्न बघू, why was the surprise a shame for the carpenter. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलं, the surprise was a shame for the carpenter because he used inferior material and did not build the house properly, but now he himself had to live there. पाचवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या टेस्ट मधला, which word in the first paragraph means the same as art of skill of a workman. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलंय वर्कमॅनशिप. तर अशा पद्धतीने आपण 8वीची जी दुसरी टेस्ट होती ब्रिज कोर्सवर आधारित ती बघितली. ही टेस्ट 15 मार्कांची आहे. त्यातला पहिला प्रश्न बघू आपण. यूज अ प्रिफिक्स और अ सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड आउट ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट्स. कम्पेअर द सेंटेन्स विथ इट. बेसिकली काय, या ठिकाणी आपल्याला 5 वाक्य दिलेले आहेत, ठीक आहे, आणि या 5ही वाक्यांच्या शेवटी ब्रॅकेटमध्ये एक शब्द दिलाय. त्या शब्दाला आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून नवीन शब्द तयार करायचा आहे आणि दिलेलं वाक्य पूर्ण करायचं आहे. पहिलं वाक्य बघा, आय से इट्स ब्लँक, ब्रॅकेटमध्ये पॉसिबल. आपण आता याला प्रिफिक्स लावू आणि या पॉसिबलचं आपण करू इम्पॉसिबल. दुसरं वाक्य बघा, आय लाईक धिस टाउन, द पीपल आर व्हेरी. हेल्प शब्द दिलेला आहे, हेल्पफुल, याला आपण सफिक्स लावू. त्यानंतर तिसरा प्रश्न, टुडेज फुटबॉल मॅच वॉज व्हेरी ब्लँक, ब्रॅकेटमध्ये एन्जॉय. आपण सफिक्स लावून त्याला एन्जॉयबल केलं. नेक्स्ट फोर्थ, डोंट प्ले विथ शार्प नाईफ,
इट इज ब्लँक ब्रॅकेटमध्ये आहे डेंजर. याला आपण सफिक्स लावू, डेंजरस होईल. म्हणजे डोंट प्ले विथ शार्प नाईफ, इट इज डेंजरस. फिफ्थ सेंटेन्स, इट वॉज व्हेरी ब्लँक ऍक्टिव्हिटी जॉयफुल. ऍक्च्युली व्हेरीच्या अगोदर आर्टिकल पाहिजे ए, म्हणजे वाक्य होईल इट वॉज अ व्हेरी जॉयफुल ऍक्टिव्हिटी. अशा रीतीने आपण पहिला प्रश्न बघितला. आता आपण दुसरा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न पण 5 मार्कांचा आहे. दुसऱ्या प्रश्नामधला पहिला प्रश्न बघा, विच थिंग्स आर रिक्वायर्ड इन अ फर्स्ट एड बॉक्स. आपण याचं उत्तर लिहिलं, अ रोल ऑफ कॉटन वूल, क्रेप बँडेज, पॅरासिटामॉल टॅबलेट्स, अ पेअर ऑफ सीझर्स, ट्विझर्स, एक चिमटा असतो त्याला आपण ट्विझर्स म्हणतो, अँटीसेप्टिक क्रीम, बँडेड स्ट्रिप्स, अँटीसेप्टिक लिक्विड डेटॉल किंवा सॅव्हलॉन सारखं एटसेट्रा आर रिक्वायर्ड इन अ फर्स्ट एड बॉक्स. सेकंड क्वेश्चन बघा, हाऊ वुड यू ट्रीट द फॉलोइंग. दुसऱ्या प्रश्नामध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला बघू आपण, अ पर्सन हु फील्स फेंट. आपण दुसऱ्या प्रश्नामधल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं, आय विल होल्ड अँड मेक हिम सिट डाऊन कम्फर्टेबली, ऑफर हिम सम वॉटर टू ड्रिंक अँड टेक हिम टू अ नियर बाय हेल्थ केअर सेंटर. नेक्स्ट, सेकंड, अ पर्सन मेट विथ अन ऍक्सिडेंट. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलं, आय विल टेक द इंज्युअर्ड पर्सन टू अ सेक्युअर प्लेस, प्रोव्हाइड हिम द फर्स्ट एड अँड कॉल अन ॲम्ब्युलन्स ऑर अ डॉक्टर. तिसरा प्रश्न, हाऊ वुड यू ट्रीट अ स्क्रॅप्ड नी. I would clean the wound area with water, apply antiseptic cream or powder, and use a band-aid strip if necessary. तर अशा पद्धतीने आपण हा दुसरा प्रश्न जो आहे तो बघितला. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघू. आयडेंटिफाय द नेम ऑफ डिफरंट ग्राफ्स. या ठिकाणी आपल्याला 4 ग्राफ दिलेले आहेत आणि हा प्रश्नही 4 मार्कांचा आहे. प्रत्येक ग्राफला कोणतं नाव आहे ते लिहायचं आहे. हा जो पहिला ग्राफ आहे त्याला आपण म्हणतो हिस्टोग्राम, आणि हा जो दुसरा ग्राफ आहे याला आपण म्हणतो बार ग्राफ. या तिसऱ्या ग्राफला आपण म्हणतो पाय चार्ट, आणि या चौथ्या ग्राफला आपण म्हणतो लाईन ग्राफ. आता आपण जी नावं लिहिली ग्राफची तीच आपल्याला या ठिकाणी खाली सुद्धा लिहायची. पहिला हिस्टोग्राम, दुसरा बार ग्राफ, तिसरा पाय चार्ट आणि चौथा लाईन ग्राफ. आता शेवटचा प्रश्न बघू आपण. क्वेश्चन नंबर 4, राईट एनी 4 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ अ कम्प्युटर. कम्प्युटरचे आपल्याला कोणतेही 4 महत्वाचे पार्ट्स लिहायचे आहेत, त्यांची नावं लिहायची आहे. पहिला पार्ट माऊस, नंतर आपण कीबोर्ड लिहिलं, त्यानंतर मॉनिटर आणि शेवटी CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर अशा पद्धतीने इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयाच्या ब्रिज कोर्स मधली तिसरी आणि शेवटची टेस्ट कशी सोडवायची ते आपण बघितलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मात्र जरूर प्रेस करा, म्हणजे या चॅनलवरच्या व्हिडिओचं सर्वात पहिले नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल. लवकरच आपण आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.